अगं मम्मी काय बनवते ग? हे बघ तुझ्यासाठी कोलंबाचं लोणचं बनवते. हा मी बाजारातून कोलिंब आणलेला आहे. यासाठी लसूण आणि ह्या लाल मिरची सुक्या ह्या मिक्स करून घ्यायच्या आणि मग आता ह्याला उन्हामध्ये मी सुकत ठेवणार आहे. कडकडीत उन्हामध्ये 2 दिवस सुकवून हे बघा किती छान झालं आहे. एका पातेल्यामध्ये तेल घालायचं, जास्त तेल घ्यायचं. त्याच्यासाठी मिरची, लसूण आणि आलं हे मी अगोदरच कापून ठेवलेलं. लसणाची फोडणी देऊन मग त्याच्यामध्ये आलं आणि मिरची टाकले आणि मग थोड्या वेळानंतर मग हे शिजून झाल्यानंतर त्याच्यामध्ये कोलिंब टाकायचं. 8 ते 10 मिनटं ह्याला शिजवायचं आहे आपल्याला फक्त. त्यासाठी मी झाकण ठेवले फक्त 1 ते 2 मिनटासाठी आणि हे बघा किती छान झाले. आता याच्यामध्ये लाल तिखट, हळद आणि गरम मसाला, मीठ नाही टाकलं कारण मीठ ऑलरेडी असते ह्याच्यामध्ये. हे बघा आपल्या लोणच्याला किती छान कलर आलेला आहे आणि तेलाची थरीसुद्धा झालेली आहे. आता हे आपण काचीच्या बरणीत भरणार आहेत कारण काचीच्या बरणीत लोणचं हे चांगलं टिकते. आपण हे फ्रीजमध्ये ठेवू शकतो किंवा बाहेरही ठेवू शकतो. किती सुंदर आहे बघा.